चंदगड विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झालेल्या शिवाजी पाटील यांचे महागाव येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। स्वागत समारंभादरम्यान महिलांनी औक्षण करताना जेसीबीच्या सहाय्याने गुलालाची उधळण करण्यात आली। याचवेळी गुलालामुळे अचानक आग लागून दुर्घटनेचा भडका उडाला। सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही, परंतु उपस्थित नागरिक काही काळासाठी घाबरले होते। घटनेनंतर नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली। आमचे प्रतिनिधी रवी पाटील यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले की हे एक दुर्दैवी पण सुदैवाने थोडक्यात निभावलेली घटना आहे। भाऊ, महागाव येथे आमदार म्हणून आपण जी रॅली विजयाची येत असताना महागाव या ठिकाणी जी घटना घडलेली आहे, भगिनी ऑप्शन करत असताना कुठेतरी स्फोट झाला अशी बातमी व्हायरल होते। आपल्याला कुठेतरी दुखापत जास्त झाल्याचा असा काहीतरी मेसेज जातोय, व्हायरल होतोय, त्याबद्दल आपलं आपण जर रॅली काढतच नव्हतो। घटना झाल्यानंतर चंदगडला येत असते वेळी प्रत्येक गावागावात आमच्या माता भगिनी सर्वच आमचे सहकारी, आमचे सर्व ग्रामस्थ एक आशेने एक नवीन पर्व सुरू झाला। त्या आशेने लोक रस्त्यावरती तापाच्या तापा थांबलेला होता आणि प्रत्येक गावात मान सन्मान सत्कार चालू होता। त्याच्यात एक घटना घडली महागावला की माझ्या भगिनी औक्षण करत असते वेळी एक ते जेसीबी गुलाल होतला आणि तो गुलाल असं पडल्यानंतर त्याची टपका ते झाला, थोडस नॉर्मली झाला, थोडस असं झळ वाटली, कारण असं काय एकदम व्यवस्थित आहे असं काय न्यूज पसरते, त्यासाठी व्हायरल होते। यासाठी कुठेतरी अपवादा ऊत येऊ नये यासाठी आपली ही प्रतिक्रिया आपण घेतो। आज दिवसभर माझ्याच न्यूज चालू आहेत, आज दिवस आमच्याच न्यूज चालू आहेत, उद्या पण आमच्या असतील। भाऊ, आपल्यावर सर्वांनी स्वागत सोहळा शांततामय आणि सुरक्षित पद्धतीने साजरा करावा। नागरिकांचा उत्साह पाहून मला आनंद वाटतो, पण भविष्यात अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी असे ते म्हणाले। रवी पाटील, KMM मराठी, चंदगड।